आणि कल्याणच नव्हे तर आता भिवंडी लोकसभेवरही भाजपनं दावा केल्याच्या चर्चांना शहरात उधाण. एकीकडे नागपुरात अधिवेशन रंगत असताना दुसरीकडे ठाण्यात आनंद आश्रम येथे शिवसेनेची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत भाजपकडून वारंवार कल्याण आणि ठाणे लोकसभेबाबत दावे प्रतिदावे केले जात असल्याने त्याच संदर्भात ही बैठक असल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यातही या बैठकीत आता केवळ ठाणे आणि कल्याणच नव्हे तर भिवंडी लोकसभेवरही दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी लोकसभेतील आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि महिला जिल्हाप्रमुख आदींसह इतर महत्त्वाचे पदाधिकारी होते अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. एकूणच भाजपकडून वारंवार डिवचले जात असल्यानं आता शिवसेनेनं देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. या बैठकीत अशा पद्धतीनं खलबते सुरू असतानाच भाजप जर ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा करीत असेल तर भिवंडीत देखील शिवसेनेची ताकद असल्यानं ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर देखील या बैठकीत दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच भाजपकडून केली जात असलेल्या दाव्यांना आता शिवसेनेनं देखील उत्तर देण्याची तयारी सुरू केल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आले. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाणे असेल किंवा कल्याण, भिवंडी आदी ठिकाणी मोर्चे बांधणी करण्यासाठी कामाला लागा असे आदेशही या बैठकीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। श्रीमा बालनिकेतन विद्यालयात आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन. श्रीमा ट्रस्ट संचालित श्रीमा बालनिकेतन हायस्कूल कोपरी येथे 29व्या आंतरशालेय स्पर्धांचं उद्घाटन चेअरमन विश्वस्त बालगोपाल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी या ठिकाणी विश्वस्त मिस मंजू तेजवानी, प्रिन्सिपल सेजल नारंग, प्रिन्सिपल मीना नायर तसंच असंख्य पालक आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या आंतरशालेय स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी गेली अनेक वर्ष आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणच्या विविध शाळा उत्साहानं सहभागी होतात. यावर्षी जवळपास 52 शाळांनी सहभाग नोंदवला. काव्यपठण, कथाकथन, वेदभाषिक वक्तृत्व, स्पेलथॉन, पॉट पेंटिंग, चित्रकला, संस्कृत पाठांतर, फॅब्रिक पेंटिंग, हस्ताक्षर, गायन, संगीत, कॉम्प्युटर सादरीकरण, टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू, मेहंदी अशा विषयांच्या स्पर्धेत मुलं आनंदात, उत्साहात सहभागी होतात. या स्पर्धेमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना जज म्हणून नेमण्यात येतं. स्पर्धेत जे विद्यार्थी प्रथम आणि इतर क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना कॅशमाईज, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, शील्ड अशी बक्षीसही देण्यात येतात. 2 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमानंतर हा शालेय महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यह हमारा 29 इंटर स्कूल कॉम्पिटिशन है। इस कॉम्पिटिशन का आरंभ सीताराम माँ का 50th बर्थडे 1994 से शुरू हुआ है। इसमें सभी पेरेंट्स लोग, सभी पार्टिसिपेंट जो भी रहते हैं वो बहुत प्रसन्न है, क्योंकि बहुत सिस्टमैटिकली सब चीज़ अरेंज किया हुआ है। यह इंटर स्कूल कॉम्पिटिशन जो है जूनियर केजी से लेकर 12th स्टैंडर्ड तक है। इंग्लिश, हिंदी, मराठी, एलोक्यूशन, रेसिटेशन है।
और साथ में संस्कृत का भी है, संस्कृत श्लोका का भी है, और फैंसी ड्रेस कंपटीशन है। इस प्रकार 38 इवेंट्स हैं। 38 इवेंट्स है। आज 22 इवेंट्स का हो रहा है और कल संडे का दिन 16 इवेंट्स होएगा शायद। सर टोटल कितने टोटल एंट्री फीस की रकम है? इस कंपटीशन राइट फ्रॉम द फर्स्ट पहले आरंभ से ही हम लोग एंट्री फी रखा है सभी के लिए, और सभी पार्टिसिपेंट्स को सर्टिफिकेट दिया जाता है, और विनर्स लोगों को फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज़ को कैश प्राइज़ भी रहता है। और एक ख़ास बात है कि अपने स्कूल सीमा विद्यालय और सीमा बाल निकेतन का बच्चे लोगों को अलग से प्राइज़ दिया जाता है, क्योंकि बाकी स्कूल वाले नहीं सोचे कि अपने स्कूल वाले ही सब प्राइज़ ले रहे हैं, ऐसा एक ये हो जाता है। उस कारण कई साल से हम लोग अपने स्कूल का जो विद्यालय और बाल निकेतन का पार्टिसिपेंट्स को अलग किया गया है, बाकी सब लोगों को एक तरीके से फर्स्ट सेकेंड थर्ड प्राइज़ दिया जाता है। सर ये स्कूल उनका जो टैलेंट्स है उनको अधिकृत बढ़ाने के लिए है। बच्चे लोग खास करके बचपन से ही वो लोग सब उनमें बहुत महा ज्ञान रहता है, उसको हम लोग आगे बढ़ाना चाहिए। इसको बढ़ाने के लिए पहले से ही माता जी ने उत्तेजन दिया है सब चीज़ों में, संगीत में हो, डांस में हो, हर प्रकार में, ड्राइंग, आर्ट्स, स्पोर्ट्स, सभी में उत्तेजन देने के लिए ही इस कार्यक्रम को आयोजित किया गया है। सर इस साल अंदाजे कितना तो अभी 45 स्कूल्स तो अभी पार्टिसिपेशन लिस्ट आ गया है। इस कंपटीशन में थाने के लोग भी है, अराउंड थाने, कलवा, मुंब्रा, कल्याण और मुंबई से भी कोई स्कूलों से आए हुए हैं। 2-2.5 हज़ार बच्चे लोग तो टोटल पार्टिसिपेंट्स हो ही जाते हैं। थैंक यू। ठाण्यातील सिडको परिसरातील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य. ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात खाडीचं साम्राज्य लाभलं आहे. ठाण्यातील सिडको परिसरात असणाऱ्या खाडीकिनारी मात्र मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झाले. या ठिकाणी अधिक प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या, पत्रावळ्या तसंच इतर कचराही दिसून येतो. एकीकडे ठाणे शहरात सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, बदलते ठाणे असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मात्र ठाण्यातील सिडको परिसरातील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असल्यानं स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे या उपक्रमाबाबत हवा प्रदूषण रोखण्यासाठी भरारी पथकाकडून सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत आनंदनगर नाका येथे डेब्रिज वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवर दंडात्मक कारवाई. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका येथे भरारी पथकानं डेब्रिज वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवर कारवाई केली. परिमंडळ 2चे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण 140 डंपर वाहनं तपासण्यात आली. त्यापैकी 2 वाहनं बांधकामांचा डेब्रिज ठाण्याच्या हद्दीत आणली जात होती. या वाहनांना जॅमर लावण्यात आले. तसंच प्रत्येकी 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. हे भरारी पथक या परिसरात अशाच प्रकारे अचानक भेटी देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डंपरला डेब्रिज वाहतुकीचा स्कॅन कोड असणं आवश्यक आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेचा डेब्रिज वाहतुकीस परवानगी असल्याचा परवानाही आवश्यक आहे. त्याचबरोबर गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणं आवश्यक आहे. तसंच याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्यात. त्याचसोबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यावर आत्तापर्यंत 22 तक्रारी नोंदवण्यात आल्यात.
महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी 8657887101 या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलंय. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी NIAचे छापे, पडघ्यातील 31 ठिकाणी छापे मारत साकीब नाचनसह 14 जणांना अटक. ISIS संबंधाच्या आरोपावरून NIAने ठाणे जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31 ठिकाणी NIAनं कारवाई करत साकीब नाचनसह इतर 14 जणांना ताब्यात घेतले. पकडलेल्या या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन, धारदार शस्त्र, तलवारी, आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले आहेत. साकीब नाचन याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होता. पुणे ISIS प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचनचा मुलगा शामिल नाचन यालाही अटक झाली होती. आता या सर्वांना NIAने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. NIAने पहाटेपासूनच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील काही ठिकाणी देखील NIAकडून छापे टाकण्यात आले. या छापेमारीत ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पुण्यातील 3घांचाही समावेश आहे. या 3घांपैकी एक जण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जिद परिसरातील राहणारा आहे, तर 2 जण मोमीनपुरा भागातील राहणारे आहेत. ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरिवली, शहापूर, मीरा रोड, भिवंडी आणि कल्याण या ठिकाणी NIA आणि ATSची पहाटेपासूनच छापेमारी सुरू आहे. हसीब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी, आदिल खोत, मुखलिस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफिल नाचन, राजिल नाचन, शदूब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर KP या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. 18 जुलै रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना इम्रान खान आणि मोहम्मद साकी या 2 दहशतवाद्यांना पकडलं होतं. तर त्यावेळी त्यांचा 3रा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात दहशतवाद्यांची